हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 12वा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 20व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकापासून मय्यावेश्य मनो ये माम, माझ्यावर मन स्थिर करून, ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तु धर्म अमृतम इदम, शाश्वत कार्याचा धर्म, भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतींचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंतांनी दिव्य सेवा पद्धतीचं वर्णन या 12व्या अध्यायात केलेलं आहे. तर जो 2रा श्लोक आहे त्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की भक्ती योग आहे, जो भक्ती मार्ग आहे तो सर्वोत्तम आहे. तर 2रा श्लोक आहे, त्याचं भाषांतर वाचते आहे. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. तर भगवान श्रीकृष्णांनी 12.2 ते 12.20 या श्लोकांमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन करताना 8, 9, 10 मध्ये भक्ती मार्गाचं विशेष मार्गदर्शन केलं आहे. 11, 12 मध्ये निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितलं आहे. 12व्या श्लोकात कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग याचं सुद्धा वर्णन केलं आहे. आणि 13 पासून 19व्या श्लोकात भगवंतांनी विविध गुण कशा रीतीने व्यक्ती शुद्ध भक्ती करून प्राप्त करू शकतो, तर असे हे सगळे गुण आहेत ते शुद्ध भक्ती केल्याने प्राप्त होत असतात. तर भगवंत या श्लोकांच्या शेवटी दरवेळी म्हणत आहेत की असा गुणसंपन्न भक्त मला प्रिय आहे. आणि आता या 12.20 मध्ये भगवंत म्हणत आहेत की जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. तर भगवान श्रीकृष्णांना अत्याधिक प्रिय असलेले भक्त कशा प्रकारे वागतात हे भगवंत अर्जुनाला सारांश रूपात या 20व्या श्लोकामध्ये सांगतात. पुढे वाचते आहे, असे विधी भगवंतांना प्रिय आहेत आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. तर 8, 9, 10 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी शुद्ध भक्ती कशी करावी, त्यासाठी व्यक्तीने कसा प्रयत्न करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे. जो भक्त भगवंतांच्या या सर्व मार्गदर्शनाचा स्वीकार करतो त्याची प्रगती होते. तर जसं आपण इथे वाचलं ना की जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. पुढे वाचूया. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण, निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला. तर अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने भगवंतांना हा प्रश्न विचारला होता. आणि पुढे वाचते आहे, आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे, यात मुळीच संदेह नाही. तर संदेह नाही म्हणजे काय, तर यावर कधीच कुणी शंका घेऊ नये. भगवत भक्ती करूनच आपण भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करू शकतो. पूर्ववर्ती आचार्यांच्या माध्यमातून हा भक्ती मार्ग आहे तो आपल्याला समजला आहे. खरं तर या भक्ती मार्गाशी आपण जोडलं गेलो आहोत हे आपलं परम भाग्य आहे. या अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेऊन भक्त संघामध्ये भक्तीच्या पथावर आपण मोठ्या श्रद्धेने प्रगती करत भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती, कृष्ण प्रेम प्राप्त करू शकतो.
तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.